त्या तुम्हाला वास्तू त्याचप्रमाणे आजूबाजूचा परिसर हा शुद्ध पंचमय पोषण केलेला आहे आणि ही पुन्हा फुलाचे पाकळे म्हणून केलेली सेवा तुमच्या ठिकाणी रुजू करून घ्या. यजमानांकडून, कुटुंबाकडून, ब्राह्मणाकडून, भाविक भक्तांकडून, भागावानाकडून, कोणाकडून असेल मनुष्य स्वभावानुसार चूक अपराध घडलेले असतील तर आई जगदंबे तू माफ करून आई भूमिकेचा पूर्ण कृपाश्वाद या सगळ्या मुलींना प्राप्त करून देऊन सगळ्यांना उदंड चांगल्या प्रकारचं आयुष्य, आरोग्य, सर्वांना सद्बुद्धी, सत्संगती, सहचार, अन्न, वस्त्र, निवारा प्राप्त करून द्या. प्रत्येक जण आपापल्या परीने जो काय काबाड कष्ट करून पोटा पाण्यासाठी उद्योग, धंदा, नोकरी, व्यवसाय करतात त्याच्यामध्ये उत्तर तुम्हाला त्यांच्या आशीर्वाद आहे, प्रत्येकाच्या कुलदेवतेच्या आशीर्वाद आहे, त्यांना चांगल्या प्रकारचं यश मिळालं, पैशाला 4 पैसा नफा मिळाला आणि तुम्हाला देवतांची याहीपेक्षा वर्षानुवर्ष निरंतर सेवा चाकरी करून घेतील असाही आशीर्वाद प्राप्त करून देऊ. आपसामध्ये काहीतरी मतभेद असतील, विचार असेल, तुम्ही देवता त्या जाणतात ते संपूर्ण तुम्ही पायाखाली घालून एकत्रित एका मताने एका चित्ताने या झेंड्याखाली आले आणि तुम्हाला देवतांची अशी निरंतर सेवा चाकरी करून घेतलात असाही आशीर्वाद सगळ्यांना प्राप्त करून देऊ. सगळ्यांच्या हातापायाकडे राखण रखवाली करा आणि त्याचप्रमाणे प्रत्येकाच्या मनामध्ये ज्या काही सदिच्छा आहेत भूमिकेच्या चरणाच्या ठिकाणी सांगितल्या आणि त्या सत्वर पूर्ण झाल्या असा तुम्हाला भूमिकेचा नावलौकिक आणि देवी आशीर्वाद या सगळ्या मुलींना प्राप्त करून देऊ. सगळ्यांकडून अशीच तुम्हाला देवतांची सेवा चाकरी करून घ्या, केलेली सेवा पावन करून घ्या. काही चूक अपराध घडले असेल ते माफ करा, कल्याण करा, यश द्या आणि माझ्यावर करा. सर्वे जना सुखिनो भवन्तु. कल्याणं चिन्तितं कार्यं चिन्तिताश्च मनोरथाः देवद्विज प्रसादेन सर्वे अर्था भवन्तु ते चिन्तित मनोरथ सिद्धिरस्तु आयुष्याभिवृद्धिरस्तु. सगळ्यांनी तथास्तु म्हणा. तथास्तु. इच्छित मनोकामना सिद्धिरस्तु. भूमिका माता की जय.